पोरगी बघायची आहे तुम्हाला? अहो पहिलवान आहे पहिलवान. ते बघा काय म्हणता. हा काय खाती ती? काय खाती? अहो एका टायमाला तिला दूध किती लागते माहितीये का? एका टायमाला दूध लागतं तिला हंडाभर. एक हांडा नेत्राव. हा 10 लिटरचा 10. बाईची पोरगी एक हांडाभर रोज दूध पिते. आपल्याकडे बी आहे की पहिलवान. आमचा बी पैलवान काय साधा आहे काय? पहिलवान काय करतोय पहिलवान? ही आईलाच पेलेला तवा. त्याच्यावर अजून दुधाचा पत्ता नाही. अरे 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 आमची पोरगी पण कुस्तीत एक नंबर. ही हा. अहो काय प्यायचा नाद नाही मग कशाची कुस्ती जिंकताय? दुसरा आहे की अजून दुसरं जोडीला. कोण? हिजे पाटोळे. हा. हिजे पाटोळे पुरीचं नाव ऐकता बघा पाणी मागलं आहे का? नाही ते पाणी अगोदरच प्याला होता हो. ती तुमचा दुसरा परिणाम कोण? श्याम्या. हा श्यामा बाहेर ये रे रामा. ए राम आहे का कोण आहे? हा आधी मला पहिलवान बघू द्या मग पोरगी बाहेर येणार. पैलवान. हा हे बघा आला. आपण बायांना बोलायचं आहे जरा व्यवस्थित बोलायचं. मार खायचं बोलू नका. पैलवान आहे मग त्यांच्या आधी मी म्हणलं आमचा बी पैलवान लय भारी आहे. हा बघितला नाही अजून आपण. काढा बाहेर कुठं आहे ते. आधी ह्याची करणी सांगा कशी आहे ती. साधा पैलवान नाही. याचा हात जिल्ह्यात धरत नाही ती. ह्याचा हात जिल्ह्यात धरत नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा हात धरत नाही. 5-6 जिल्ह्यात धरत नाही ती. का बरं? हात मोडलेला आणि खरूज आली होती. पण कुस्तीमध्ये मी याला तरी बघत नाही. पूरला जर बघितलं पैलवानला तर खाली बसल गळकणी. हा सोडून बोला. याच्या कापडावर बघू नका तुम्ही. कापड लोकांची. तुम्ही बाई माणूस समजून असं गपचूप राहू नका. तुम्ही थोडा विचार करा. आम्ही विचार केला म्हणून तर बोलतोय. अहो माझ्या पोरीने दिवसामध्ये 500 कुस्त्या जिंकले. अरे बापरे. ती खोबऱ्यावर जिंकली असते. खोबऱ्यावर का कशावर? आमचा पैलवान काय खोबऱ्यावर नारळावर लाय. मग कशावर लाय? अहो एका लंगोटावर 5-5 कुस्त्या केल्या कोल्हापूरला. एका लंगोटावर 5-5 कुस्त्या कोल्हापूरला केल्या. काय तुमची मुलगी कसली आहे बघा. रेणू इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. रेणू काय काय? रेणुका नाही रेणका पैलवान आहे. रेणका काय काय? उठ बैठका मारून दाखवा ह्यांना. अरे बापरे. बेला का बेला का? अरे. अरे 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 बेला बेला बेला. आता 5,000 रुपये मला टाकायचे मग जायचं. तुम्ही पैसे लावली माझ्या बरोबर. घरला चाललो म्हणला म्हणून होय. मग रंडी खाऊ नका. ती तशाबद्दल नाही जात. मग कशाला चालला घरी? काय बेला म्हणून जातोय काय? मग कशाला चालला? बसल्यावर उठा येत नाही म्हणून ती म्हणतोय करणं येतो. साधी कुस्ती करत नाही. एक पोरगी किती बैठकी काढते. अहो एका बसनी 500 बैठकी काढती. 500. मग काय किरकोळ आहे काय? आमचा पहिला ही किती काढताय बैठकी? आज बसला तर 8 दिवसानच उठत असतो. बैठक्या चालूच त्याच्या. सारखा पुढं ठेवतो तांब्या पुढं ढकलतो. मागणं पाय टाकतो. तांब्या पुढं ढकलतो का मागणं पाय टाकतो. अशी कोणती बैठक आहे? अशी कुठली बैठक आहे? तेच बैठक आहे हो. त्याला म्हणावं ही तर काय चिल्लर आहे म्हणावं. दुसरं जर पहिल्यानं बघितलं तर चक्कर येईल तुला. एका बसने 5 किलो मटण लागतंय. मटण 5 किलो. अरे बापरे. मग आई पांढराचा वळू आहे काय किंवा आई पांढरीचा बोलू का काय? अव हिंद केसरी पैलवान आहे. हिंद केसरी. हिंद केसरी. महाराष्ट्रामध्ये त्यांनी बक्षीस मिळवलंय. आमचा बी काय केसरी काय थोडा बार काय काय. कोणचा केसरी आहे? आमचा सोलापूर केसरी आहे. सोलापूर केसरी नवीनच ऐकलं नाव मी. बघायचंय दाखवा. 500 किलो मटण पचवायची ताकद ज्या पैलवानाची आहे तो आता तुमच्या समोर मी बोलवत आहे. डोळे वासून बघा. डोळे वासून. कसला पैलवान? अरे दिप्या इकडे. दिप्या इकडे ये.
मोठा आहे काय की बाबा येऊ का ही पैलवान आहे. अगा ये इकडे तू डरगळला काय काय झालं नेमकं बोंबला काय झालंय? अहो मला एकदम ही चित्रच दिसलं हो ही चित्र दिसलं काय बाहेर दात नाही तर शिंग नाही तर काय चार पाय नाही तर ही चित्र दिसायला नाही वय हे जे शरीर दिसलं आणि हे जे मुंडकं दिसलं मला मी म्हणलं दत्त महाराजासारखं काय झालंय म्हणलं बेहू नको आपली आरी पैलवान आहे तर आओ ही तर नुसतं 5 किलो मटण पचवणार आहे. अरे बापरे मग ते आता श्रावण महिना होता म्हणून खात असेल 1 हंडा भाजी आणि 12 भाकरी आणि 5 कोंबडे एका बसने लागते. तो पैलवान तुम्ही बघितला नाही अजून. कोण आहे तुमचा पैलवान? विजय पाटोळे पुढे या पुढे या पुढे या तुम्ही भिऊ नका. तुमची कुस्ती लावायची अजून हलगी पदक येते. हे बघा पैलवान ही वासले पैलवान आमची पोरगी खिशात घेऊन येते. हे जावा तिकडे असला पैलवान घेऊन. किसा काय पोत लिहून फिरते काय तुमचा पैलवान पोतली हा किस एवढं मोठं असते आता काय पोत नव ही पैलवान बघितलं का मला ह्यांनी फक्त 2 बैठकी काढून दाखवाव्या 2 बैठक बैठकीच कशाला लंगोट फाटलेला आहे म्हणून ती बसन आहे. अरे 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 अशी फाटकी लंगोटावर तुम्ही कुस्त्या खेळता. पण फाटक तेच नेटक आमचा पैलवान बघितला का तुम्ही 2 आणले पैलवान माझा 3रा पैलवान बघायचा का तुम्हाला? बघू बरं बोलवा बरं तुम्हाला माहित नाही 5 कोंबडे 12 भाकरी हंडाभर भाजी लागते त्याला. मला का काय हाडळीच्या अवलादीचा आहे काय की पैलवान 5 कोंबड्या आणि 15 भाकरी हा आणि तुम्हाला सांगते 100 अंडी लागतात एका बसनी. 100 अंडे हा आमचा पैलवान वासन वाळायला लागलाय वासानं वाळायला लागला. शेजाऱ्याच्या अंडीत तळून खाते ती. अरे करण्या इकडे 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 ये. अरे बापरे हे आपला पैलवान काढा बाहेर राखीव पैलवान काढा बाहेर. कोण आहे? ही काय तुमच्या मागे बसला? ही काय इकडे रे ही आहे वे तुमच्याकडे पैलवानच आहे हो. हा फक्त तालीम नाही म्हणून आम्ही आता उसाकडे असतोय. आता हे बघा शाहीर शेवटचा पैलवान राहिला पती लहान आहे हो. लहान आहे? हा तरी पण दाखवा की राव. सगळे मोठे मोठे पैलवान तुम्हाला दाखवले. आता माझ्याकडे शेवटचा राहिला. आता बारीक आहे ती छोटा आहे काय ते अजून शिकतोय. असू द्या बघा हा कोणाच्या रूपानं देव भेटतो बारक तेच खरं असतं या एवढा आहे पेतय काय हा अजून लहान आहे. बोलवा अरे सोनिया लोक बारक जायला का अरे सोन्या अगं आय लका हे समद्याच ड्राय वॉटर पिलंय काय गे सारं डोस हिनच खाल्ल्यात काय का बिहाला काय तुम्ही? ही बारकाईने एकदम 3 ताळ सप्ती पाताळ दिसलं मला. नाव बारकाय सोन्या. ही सोन्या आहे काय? यो सोन्या आमचा भेकडे रे मोन्या. बोन्या कुठे तुमचा? हे काय याला वडून बांधा. पैलवान आहे का कोण आहे? दारुड आहे काय ती? कुशाल पोरींच्या अंगावर घुसत इकडे. तुमचा सोन्या आमचा मोन्या. ही मोन्या असले मोन्या आमच्या खिशात आहे पोरींच्या किशात. हा. अहो बाय, हे बघा तुमच्या जर पोरींला आमच्या पोराने हा हरवलं तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. गाडी मागा. गाडी कशाला म्हणजे मोडून पडू द्या ना आमचा हात पाय मोडून द्या. बंगला मागा बंगला. म्हाताऱ्याला रात आंधळाईवर न पडलं म्हणजे मरू द्या का म्हातार. अहो मग सोनं मागा. काय वाटल ती माग. सोनं कशाला म्हणजे दारू पियाला घाण ठेवायला वय काय बाई वाट दाखवते या. जमीन मागा जमीन मागा. जमीन आम्ही काय ठेवणारी माणसं आहे काय? मग नांगर घातला का ह्याच्याकडली 4 तास घेतोय त्याच्याकडली 4 तास घेतोय आणि सारं पडकच पडतो ना आम्ही धाब्यावर असतोय. मग गाडी नग बंगला नग पैसा नग सोनं नग मग तुम्हाला पाहिजे काय? पैज एकच कुठली? सांगल तवा टाळ्या वाजवायच्या.
खरं असेल तर वाजवायचं तर वाजवायचं नाही मंडळी. महिला मंडळ तुम्ही सावध बाया राहा. चिडते त्या गड्याची बाजू गड्यानी सांभाळायची बायांची बाजू सुद्धा बायांनी सांभाळायची. महिला मंडळ आपण मागे राहायचं नाही. आणि मागल ते देणार पोरांनी जर तुमच्या पोरींना हरवलं तर मागं. तुमच्या पोरी आमच्या पोरांच्या बायका झालं पाहिजे. त्या बघा आता कसं होतं या चौघांच्या बायका झाल्या पाहिजे त्या. हो. बरं आमची बी एक आठ आहे. कसली गाठ आहे कॅन्सरची गाठ आहे. नव आठ आठ अहो 8 आहे 8. कसली आठ आहे सांगून द्या. तुमच्या पोरांनी जर आमच्या पोरीला हरवलं तर सहकुशीने बायका होणार. होणार पण मग माझ्या पोरीने जर तुमच्या पोरांना हरवलं तर आमची पोरं तुमच्या पोरींचं नवरं होणार. टाळी वाजवा आता. टाळी वाजू नका मंडळी. कळतं का थोडंफार? बरोबर यांनी वाटण्या चालू केल्या तर वाटण्या तुला पेटव तिकडं. लागला वाटण्या करा. लाज वाटते काय जीवाला? अरे कशात काय घातलं रे बाई आला ना आला तुमच्या पोरी आमच्या पोरांच्या बायका करा. हा बोटात नाही. वावरात गेलं तर वाळला लाकूड मिळतं का म्हणा पोरी बायका द्या. तोंडून आला का तुम्ही 4 जण? कोण? तुम्ही अहो, आमच्या माग परवाच लागली होती माणसं कशाला आमच्या पोरी तुमच्या घराण्यात घ्या करून म्हणून. कशाला वाटोळ करायला? कोण आम्ही काय दारू पिऊन पडतोय काय? यांनी काय केलं? बाटली चोरली म्हणून माग लागली होती का? एक नंबर आहे. एक काम करा. आमच्यातला एकच फॉर्म्युला पुढे काढती. ह्या श्यामेला पुढे काढा. आणि याने जर हरवलं पोरगी सहकुशीने बायको देणार त्याला. श्यामा घाळ पडू नको. करणे तुझ्यावरच आता सर्व आहे. माझी तुझ्या हातामध्ये विजत आहे. मी आहे की तुझ्या माग. ह्या श्यामेची खुरमुंडी झाली पाहिजे. पडायचं का होणार खाली